संदीप झाडे जर उभे राहिले इलेक्शनसाठी तर सर्वांनी त्यांना मदत करावी आणि भरघोस मतांनी निवडून आणावे अशी माझी विनंती आहे. जे आधी जे नगरसेवक होते किशोर कुमेरे त्यांचा विरोध होता की म्हणजे मुलांना ग्राउंड पाहिजे बाबा म्हणून खेळायला, टाकी नाही पाहिजे. पण पाण्याची समस्या पाहिली का त्यांनी? लोक मी स्वतः 100 रुपये प्रमाणे ड्रामप्रमाणे पाणी घेतलं उन्हाळ्यामध्ये. मग इथं खुर्च्या नाही आमच्याकडे बसासाठी. कोणी आपल्याकडे आपण 2-3 खुर्च्या लावतात, इथं एकही खुर्ची नाही. आम्ही नोंदणी करतो तरी आम्हाला आता 3-4 वर्षात झाले आम्ही खुर्ची पाहिजे, खुर्ची एकही खुर्ची आली आमच्याकडे. असे नगरसेवक कोणत्याही वार्डाचा असो, कोणत्याही प्रभागाचा असो, पण तो जनतेची कामं करणारा होता. आता सध्या आम्ही 5 वर्ष झाले पडून राहिलो, काहीच कोणी फिरकून पाहत नाही, कोणी काही नाही, कोणी काही. असे आहे फक्त नगरसेवक आपल्याच कामाकडे लक्ष देते, जे सर्वसामान्य जे लोक आहे त्याच्या कामाकडे लक्ष देत नाही. आप देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही. 28 प्रभाग नंबर 28 चे स्थानिक जुडलेले आहेत. जाणून घेऊया त्यांचे मत या संबंधाने काय आहेत. काय नाव तुमचं? तेजराव महाजन. तेजराव महाजन सर, आपण इथेच राहता? इथेच राहतो जवळ. काय वाटतं तुम्हाला की आता इलेक्शन आहे तर आपला प्रतिनिधी जो आहे हा कसा असावा? प्रतिनिधी हा समजदार असावा, सुशिक्षित असावा आणि काम करणारा असावा, सर्वांना घेऊन चालणारा असावा. या अगोदर इथे एक नगरसेवक राहून गेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की यावेळेस काही नवीन चेहरा वगैरे असावा? हो, नवीन चेहरा तर आवश्यकच आहे, असावा नवीन चेहरा. हो हो, संदीप झाडे हे काम करणारेच आहे तसे. है ना, त्यांनी इथं गरबाचे कार्यक्रम, गरबाचे कार्यक्रम केले, 2 आरोग्य शिबिर वगैरे भरवलं. 3 वर्ष झाले काम करून राहिले ते इथे. है ना. तर समजा या नवीन चेहऱ्याला जर संधी जर दिली तर परत आणखी चांगला विकास होऊ शकतो. होऊ शकतो विकास. काय सांगाल तुम्ही या समज जनतेला की नवीन चेहरा जर झाडेजींचा येत आहे तर त्यांना सहकार्य करायला पाहिजे सगळ्यांनी? हो, संदीप झाडे जर उभे राहिले इलेक्शनसाठी तर सर्वांनी त्यांना मदत करावी आणि भरघोस मतांनी निवडून आणावे अशी माझी विनंती आहे. नागरिक सुद्धा जुडलेले आहेत ज्यांनी आमच्यापेक्षाही खूप पाहिलेलं इलेक्शन बघितलेले आहेत आणि हिवाळे पावसाळ्याचे म्हणून आपण बघितले. काय सर नमस्कार, काय सांगाल तुम्ही की आता महानगरपालिकेचे इलेक्शन आलेले आहेत, तर आपला नेता जो आहे प्रतिनिधी हा कसा असायला पाहिजे? नेता कसा असायला पाहिजे? हा, नेतेगिरी करण्यात कोणाची करायची आहे त्याच्या पहिले समस्याचा अभ्यास करणारा पाहिजे आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून नेतेगिरी करण्यात मजा. राजकीय सत्ता घेणे, खुर्चीवर बसणे, हा, आणि त्यात काही भ्रष्टाचारचे मार्ग सापडते का शोधणे, हा, नाही सापडले तर आनंद मानणे, याच्याशिवाय काही असा नेता हा बरोबर. आता आपल्या प्रभागामध्ये जर आपण विचार केला तर एक आपला जुना नगरसेवक सुद्धा आहेत आणि काही नवीन चेहरे सुद्धा आता तुम्हाला काय वाटतं की नवीन चेहऱ्यांना यावेळेस संधी द्यायला पाहिजे काय? हे संधी देणं नाही, हे बाकीच्या मतदाराच्या याच्यावर आहे. संधी देण्यासाठी निरनिराळे पर्याय असतात, हा, घुसखोरी असतात, हा, दुसरी गोष्ट वरच्या लोकांचा हात असतात, अरे हे आपणात बच्चे आहे, असे जुनेच नेते का कारभार चालवणार आहे? हो, आता विकास ठरवताना जुना विकास, नवीन विकास. आता विकासाचा जर विचार केला तर प्रत्येक व्यक्ती पहिले आपल्या घरातल्या समस्या, आज 3-3 महिन्याचं सरासरी बिल टाकून देते पाण्याचं, येत नाही, रीडिंग नेत नाही. हा, म्हणजे याला काय विकास म्हणाल का? अखेर त्या दिवशी मला जा लागला, नया मनुष्य दुसऱ्याला घेऊन जातो, 2 जीव राहतो, त्याला सीधंच मी विरोध केला. म्हणलं हे सरासरी 77 येत नाही, म्हणलं मी फोटो काढून युनिट आणलं, त्यानुसार मला मीटर बिल तुम्ही 31 तारखेला या म्हणे, मग तुमचं बरोबर नाही. ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या समस्या आहेत त्या सुद्धा कमी व्हाव्यात असं यांचं म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीचं नियोजन जो आहे या येणाऱ्या इलेक्शनमध्ये उमेदवाराचं असावं तरच ज्येष्ठ नागरिकांच्या सुद्धा समस्या या ठिकाणी दूर होतील. निराधार माझी मुलगी आहे, ती मतिमंद आहे, हा, मी 80 वर्षात रनिंग करत आहो, तर कोणी नाही कोणी सरकारी मुंशानं 15 दिवसात तरी आमची चौकशी केली पाहिजे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं की या बनलेलं आहे पण कोणी येत नाही, जात नाही, मग विकास म्हणून त्यांचं म्हणणं सुद्धा जाणून घेऊया. काय नाव तुमचं? संजय नवघरे. काय वाटतं तुम्हाला की आपला नगरसेवक जो आहे तो कसा असायला पाहिजे? यंग असायला पाहिजे आणि काम करणारा पाहिजे. आता इथं यावेळेस पहिले
या एरियामध्ये पहिले पाण्याची समस्या होती. म्हणजे लोक काय नगरसेवकाच्या घरी 7 वाजतापासून काही टँकरचे नंबर लावायसाठी येत 50-50 100-100 नंबर घ्यावे लागे पहिले, आणि त्याच्यामध्ये कोणाचा लागे कोणाचा नाही लागेल. आता कसं पाणी टंकी झाली म्हणजे थोडंसं सुविधा झाली. नाही आता नाही झाले ते नाही तर सकाळी काही 7 वाजतापासून नगरसेवक उठायच्या पहिले काही लोकांची लाईन लागे की नंबर आमचा नंबर केव्हा, आणि 150-150 200 नंबर राहे त्यावेळेस. आणि आता ही समस्या थोडी कमी कमी झाली, टोटलीच कमी झाली. वरती देवस्थान सुद्धा आहे तर गरबाचे सुद्धा कार्यक्रम होतात मोठ्या प्रमाणामध्ये होतात. सामाजिक दृष्ट्या पण तुम्हाला काय वाटतं की नवीन चेहरा आपल्याला या ठिकाणी नवीन चेहरा यायला पाहिजे. त्यावेळेस टाकी झाली यावेळेस पिंटू झलके यांनी प्रस्ताव मांडला. जे आधी जे नगरसेवक होते किशोर कुमेरे त्यांचा विरोध होता की म्हणजे मुलांना ग्राउंड पाहिजे बाबा म्हणून खेळायला, टाकी नाही पाहिजे. पण पाण्याची समस्या पाहिली का त्यांनी. लोक मी स्वतः काही 100 रुपये प्रमाणे ड्रामप्रमाणे पाणी घेतलं उन्हाळ्यामध्ये. मग आता त्यांच्या म्हणणं होतं का बा मैदान पाहिजे पण टाकी जरुरी होती ना. 100 रुपये ड्राम तुम्ही घ्यान का उन्हाळ्यामध्ये? पॉसिबल आहे का? याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला आता या परिसरामधून एक नवीन चेहरा संदीप झाडेचा सुद्धा नाव येत आहे, तर काय वाटतं तुम्हाला की नवीन चेहऱ्यांना रिस्पॉन्स द्यायला पाहिजे? गरबाचा कार्यक्रम वगैरे बरोबर आहे तुमचं, पण काम करणारा लोक पाहिजे. आम्हाला हे काही घेणं देणं नाहीये, बस काम करणारा मिटणार नाही. बस काम करणारा माणूस पाहिजे फक्त. कोणी राहो आम्हाला काही घेणं देणं नाहीये, फक्त काम करणारा माणूस पाहिजे. मग तो किशोर कुमेरे राहो किंवा नवीन चेहरा राहो, आम्हाला काही घेणं नाही. बस काम करणारा माणूस पाहिजे. आम्हाला खूप काही घेणं देणं नाही आम्हाला. दुसरी गोष्ट धन्यवाद सर. आपण पण यांची प्रतिक्रिया ऐकल्या. निश्चितच आपण आणखी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी घेऊ. याच परिसरातील काही गृहिणी सुद्धा आपल्या सोबत जुडलेल्या आहेत, ज्यांना आपण होम मिनिस्टर सुद्धा म्हणतो आणि त्या पूर्ण नियंत्रण घराचं ठेवतात. त्यांच्यासोबत चर्चा करूया. ताई, काय परिचय तुमचं? सगळं ठीक आहे ना आता? नाही, आपला जो आहे आता इलेक्शन आहे, तर तुम्हाला काय वाटतं की आपला प्रतिनिधी हा कसा असावा? चांगला असायला पाहिजे आपला प्रतिनिधी. आपले नगरसेवकाची थोडंसं आपलं रोडचे साफसफाईचे ते हे येते ना का पण त्याला सफाई तिकडे येतच नाही ते आमच्याकडे. झाडू मारण्यासाठी कधीच नाहीत. आम्हाला झाडू करून लागते असे कचरा घरापुढं येऊन पाहत नाही कोणी. सही फोटो काढून घेते ना वर्ष 2-2 वर्ष येतच नाही. आणि त्याला म्हणलं तर ते आमच्याकडे हे काम आहेच नाही म्हणतात. तर आता जो नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? आता चांगला पाहिजे आम्हाला, जे तुमच्यापर्यंत विचारपूस झाली तो नाही आला पण त्याचे कोणतरी आले पाहिजे ना, व्यक्ती आला पाहिजे आणि विचारलं पाहिजे. इथं खुर्च्या नाही आमच्याकडे बसायसाठी. कोणी आपल्या घरापुढे 2-3 खुर्च्या लावतात, इथं एकही खुर्ची नाही. आम्ही नोंदणी करतो तरी आम्हाला आता 3-4 वर्ष झाले आम्ही खुर्ची पाहिजे एकही खुर्ची आली आमच्याकडे. असे नगरसेवक असतात असे. बरोबर. कचरा गाडी जी आहे हे पाहिजे कचरा गाडी, पण झाडच नाही गाडी कडली आमच्याकडे. काम गाडी जी आहे गाडी नेहमी एक दिवस आड येतात, कधी कधी येते, कधी कधी म्हणजे नेहमी झाड नाही का? कधीच नाही. पाण्याची काही समस्या नाही, सगळं व्यवस्थित आहे. पाणी वगैरे आता दोन टाकी भरली तेव्हापासून पाणी वगैरे सगळं व्यवस्थित चालू. काय वाटतं तुम्हाला की यावर्षी काही नवीन चेहऱ्याला आले पाहिजे बा, चांगले साफसफाईचे कोणत्या नवीन योजना आपल्याकडे पोहोचल्या पाहिजे. प्रभाग नंबर 28 मध्ये परत एक गृहस्थ आपल्यासोबत जुडलेले आहेत. जाणून घेऊया त्यांचं म्हणणं सुद्धा काय आहे. साहेब, काय सांगाल की आता निवडणूक लागलेली आहे, तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. आपल्याला काय वाटतं की आपला नेता जो आहे प्रतिनिधी हा कसा असावा? नेता म्हणजे आता कोण्या पार्टीचा वगैरे नाही आहे, पण आता कसं स्थानिक जे काम करण्यावाले आहे, जसं आमच्या याच्यामध्ये राहुल अभंग म्हणून आहे, तो कधी रात्रंदिवस हे ते आम्ही म्हणजे पार्टी म्हणून आम्ही वोटिंग नाही करणार आहे, व्यक्ती म्हणून वोटिंग करणार आहोत. जो काम करत व्यक्ती जो आहे, आता तुम्ही व्यक्तिमत्व विशेषतः बघा, व्यक्तिमत्व दिलेलं आहे, पार्टी नाही. आता व्यक्तिमत्व ते आपण कसं वाटते तुम्हाला की तो व्यक्ती कसा असावा? एक एज्युकेटेड असावा की धडपड करणारा, सामाजिक याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारा, या प्रत्येक लोकांच्या कनेक्टिव्हिटीमधला? आणि प्रत्येक व्यक्तीच्या कनेक्टिव्हिटी पाहिजेच आणि धडपडणारा नेता असा पाहिजे आपल्याला. बरोबर. या परिसरामध्ये काय ना म्हटलं तुम्ही त्यांचं एक, आणि परत एक डॉक्टर फील्डचे पण काही लोकांनी उमेदवार दाखल केलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला की डॉक्टर फील्डचे व्यक्ती जर कसे राहणार त्याच्यामध्ये आपल्या आरोग्य क्षेत्र प्रबळ करण्याकरता? कारण एका याच्यामध्ये 4 आपल्याला द्यायचे आहेत, तर काय डॉक्टर फील्डचे व्यक्तीसुद्धा यामध्ये चांगलं व्यवस्थापन करू शकतात काय? नाही, असं काय नाही, फील्ड कोणतंही राहो, पण जे धडपडणारे, जे नेहमी काम करण्यावाले व्यक्ती आहे तेच निवडून यायला पाहिजे. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब
कर बेल आइकॉन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ। धन्यवाद।